नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी पण मजेत आहे. आज मला बारशाला जायचं आहे. माझ्या बहिणीच्या मुलाचं बारसं आहे. तर मी आज सकाळीच उठले आणि पटापट यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करून दिला. आणि आता मी ताईसोबत आणि आई वगैरे सगळेजण येणार आहे, तर त्यांच्यासोबत आम्ही आज रंगोली परला जाणार आहे. आज शरण्याचा पेपर असल्यामुळे शरण्या स्कूलमधून आल्यानंतर मग ती वेळानं येईल, तर मग तिथे काय होणार आहे, कसा प्रोग्राम होणार आहे, तर मी तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला, तिथे आज थीम ठेवलेली आहे. तिथे सगळ्यांनी लुगडं वगैरे घालून जायचं आहे, तर मला पण लुगडं वगैरे घालावं लागेल. आणि मला लुगडं बिलकुल आवडत नाही, तरी पण मी घालणार आहे. आणि तिथे तयारी वगैरे करून घेते. आणि मी आईकडे आलेली आहे. इथे विहान आहे, अनुज आहे, हे आलेले. लग्नाला जात आहे की बारशाला जात आहे? बारशाला जात आहे. तू तर लग्न नाही आहे तिथे. अच्छा, तू पण येणार आहे का? बरं, काय काय करणार आहे तू तिथे? आणखी बापरे. आणि अनुष त्याच्यासोबत खेळत आहे. मला भीती वाटते ना त्याची. खिलोने नाही, कपडे मोठे जवळ नाही, आता जवळ नाही. हा खिलोने कोणते आहेत? खिलोने नाही आहे, ड्रेस आहे, ड्रेस. मग ते आवाज कोण आहे? ते पॅन्टाचा आवाज येत होता दादाचा. लुगडे वगैरे घेतलेले आहे. ताई आलेली आहे. आणि मागवा ना. हॅलो हाय. हॅलो हाय. आम्ही आता निघालो आहे. तयारी वगैरे करून घेतो. आम्ही नऊवारी वगैरे घालणार आहे, तर तयारी करायसाठी आता निघत आहोत. तयारी चालू आहे. टाइम पण भरपूर झालेला आहे. माझी तयारी चालू आहे. आणि तयारी वगैरे माझी जमली की नाही जमली, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तयारी झालेली आहे आणि आता मी प्रोग्रामसाठी निघत आहे. तयारी वगैरे तर एवढी काही विशेष जमली नाही आहे माझी, पण तरी पण आता इथे सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे चालू आहे. छोटू वगैरे तयारी करतायत, स्नेहाची तयारी झाली आहे इकडे. वा, आम्ही पण केली तयारी. आम्ही पण मला कोण दिसत आहे? वा, हँडसम बॉय दिसत आहे का? छानच आहे तुझं. रेडीमेड आहे का? लावायचं आहे का? कोण दिसून दिसून ठीक हो ना. आता तयारी झालेली आहे. ताईची पण तयारी झालेली आहे. आता
आम्ही कशा दिसत आहोत, तयारी वगैरे जमली का. छान पातळ नऊवारी पातळ वगैरे घातलेली आहे. आई आहे तयारी झाली आहे. आता आम्ही निघत आहोत. कुठून जागा आहे? रश्मी नंतर येतो म्हणते. हो. आता गाडी चालू झाली आहे. आता गाडी चालत आहे दुसरी अकोल्याची. अच्छा, कुठे जात आहे तू? आम्ही जात आहे रंगोलीमध्ये चाललो. रंगोलीमध्ये चाललो आहे. अच्छा, रंगोलीमध्ये जात आहे का? तुम्ही पण आले आहे. अच्छा, लवकर गाडी चालवत आहे. आता निघालोय. आता मी आलेलो आहो इथे हॉटेलमध्ये आणि आता सगळेजण आलेले आहे. माझ्या सगळ्या बहिणी वगैरे आले, बघू शकता तुम्ही. इथे सगळे माझ्या काकू बहिणी वगैरे आहेत. प्रोग्राम चालू झाला आणि मग एंट्री झाली माझ्या बहिणीची आणि बाळाची. त्याचं नाव ठेवणं होतं, तर मग त्यांचं स्वागत वगैरे केलं छान. ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहे. बारशाच्या प्रोग्रामला मग सुरुवात वगैरे झाली आणि मग बाळाला पाळण्यात वगैरे टाकलं. तो पण खूप छान दिसत होता. आणि नंतर अक्षण वगैरे सर्वांनी अक्षण वगैरे केलं आणि लहान मुलं सगळे पाळण्याजवळ होते. छान पाळणा वगैरे म्हटलं. नंतर पाळणा झाला आणि मग बाळाचं नाव वगैरे ठेवलं. खूप छान नाव ठेवलं आहे वेद. अनुजीला खूप भूक लागली होती. मग स्नेहाने त्याच्यासाठी गुलाबजाम वगैरे आणला आणि तो पण जसा त्याच्या तोंडात टाकला तर त्याला बिलकुल आवडला. अरे इथे कार्यक्रम चालू झालेला आहे. आता सगळेजण बसलेले आहे आणि प्रोग्राम सुरू आहे. जेवणाचा प्रोग्राम चालू झालेला आहे. काय करताय?
सगळ्यांनी प्रोग्राम खूप एन्जॉय केला. सगळ्यांचे जेवण झाले होते. लास्टमध्ये आम्हीच राहिलो होतो. घरच्या बहिणी वगैरे आणि काकू वगैरे राहिल्या होत्या. तर मग आम्ही लास्टमध्ये जेवण करायला बसलो. जेवण पण खूप छान होतं. जेवणामध्ये छान मेनू पण होते. छान कोफ्त्याची भाजी वगैरे, पनीरची भाजी वगैरे होती. तर मग मी पण छान पोट भरून जेवले. मस्त जेवण झालं माझं. त्याच्यानंतर शरण्या पण आली. आता प्रोग्राम झालेला आहे सगळा इथे. आता आम्ही सगळेजण बसलो आहो. आता बस थोड्या वेळाच आम्ही इथे आहे. त्याच्यानंतर मग आता मी घरी जाणार आहे. बघू शकता तुम्ही. तिला माहितच नाही काल मी आणलं बापरे मी म्हटलं की एवढं मोठं ब्लाऊज आता प्रोग्राम पूर्ण झालेला आहे आणि आता मी घराकडे निघत आहोत. फक्त घरचे लोक राहिले आहे फक्त आता इथे. बाकी सगळेजण पाहुणे वगैरे गेले आहे. ताई आहे आणि ताई पण आज संध्याकाळीच गावाकडे निघणार आहे. कारण तिच्या घरी घराचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ती पण नाही थांबू शकणार आहे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम झाला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.